शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण फोनलाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याताई, तुमच्यापर्यंत सुद्धा ही माहिती आली असेलच। अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली। काय अपडेट्स त्यांच्या प्रकृतीबाबत, तुम्ही त्याच्याबाबत माहिती घेतली का? आता एक कोणीतरी भाजपचा विद्वान सांगत होता की त्यांनी स्वतःच्या गाडीवरती दगडफेक करून घेतली असावी, हा पब्लिसिटी स्टंट असावा। असल्या लोकांना तर हंटरने फोडून काढलं पाहिजे। असं कोणी स्वतःवरती हल्ला करून घेत नाही, पण हे स्वतः हल्ले करायचे भाजपचे लोक आता पराभव दिसायला लागलाय त्यांना डोळ्यापुढे, आणि म्हणून ते अशा प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत। त्यांना लाज शरम वाटायला पाहिजे की आपण आता हार बघून अशा प्रकारे हल्ले करतोय। माझी गृहमंत्र्यावर अशा प्रकारचा हल्ला होतोय। आपल्या देशामध्ये जस्टिस लोहियांचा खून होतो, परंतु तोही दडपून ठेवणारे लोक येथे। त्यामुळे याच्यावरती आणखीन काय बोलणार? इतके निर्लज्ज लोक, इतके राजकारणात आलेले आहेत, निर्ढावलेले आहेत आणि सत्तेवरती बसलेले आहेत, आणि त्यांना साथ देणं हे अगदी चुकीचं आहे। परंतु अशा लोकांची ही वृत्ती ठेचून काढली पाहिजे, आणि हे भयानक प्रकार सगळे सुरू झालेले आहेत। आणि कोणी स्वतःवरती कधी कोणी हल्ला करून घेत नाही। किती पब्लिसिटी स्टंट वगैरे असे शब्द वापरणं, यांना थोडी शरम वाटली पाहिजे। कोण बोलत होते माझ्या आधी, त्यांचं नाव मला कळलं तर बरं होईल जरा। विद्याताई, सगळ्यात आधी तुम्हाला अनिल देशमुख यांच्या प्रकृतीबाबतचे काही अपडेट्स मिळालेले आहेत का? आम्हाला त्याबाबत काही माहिती तुम्ही देऊ शकाल का? नाही, त्यांची प्रकृती म्हणजे त्यांना एकदम शॉक बसलाय तो, आणि आता ते डॉक्टरकडे निघालेले आहेत। आणि त्याची पुढची जास्ती माहिती, हा हल्ला कोणी केला, कसा काय केला, काय झालं याची माहिती कार्यकर्त्यांकडे निश्चितच असणार आहे। आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन जरी पोलिसांनी केलं नाही तरी राष्ट्रवादी आणि माजी गृहमंत्री समर्थ आहेत की त्यांच्यावरती कोणी हल्ला केला, कशा प्रकारे केला हे आम्ही शोधून काढू। कारण फडणवीसांकडनं काय अपेक्षा नाहीये, असले हल्ले करा म्हणून सांगणारे ते गृहमंत्री आहेत। कारण भीमा कोरेगावला पण अशा प्रकारचे हल्ले झाले, पण त्याच्यावरती साधी दलितांच्या 200 गाड्या जळून टाकल्या, पण फडणवीसांनी भिडेंवर आजपर्यंत कारवाई केलेली नाहीये। त्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा करणं नाहीये। ते दंगेखोरांना वाचवणारे गृहमंत्री आहेत, त्यामुळे आता त्यांचा पराभव निश्चित आहे। विद्याताई, एक महत्वाची घडामोड अशी आहे, भाजप म्हणताय ही स्टंटबाजी आहे, पराभव समोर दिसतोय अनिल देशमुख यांचा, आणि त्यामुळेच अशा प्रकारची स्टंटबाजी केली जाते असा आरोप भाजपचा आहे। कोण म्हणाल ते स्टंटबाजी करतायत? त्याचं नाव पाहिजे मला। भाजपचे तिथले विधानसभा प्रमुख आहेत अविनाश ठाकरे, यांच्याकडून हा आरोप झालेला आहे की पराभव समोर दिसतोय अनिल देशमुखांचा। म्हणून अविनाश ठाकरेंना म्हणावं, तुमचं डोकं आधी तपासून घ्या, आणि त्या फडणवीसच्या गँग मध्ये सामील असलेल्या लोकांनी असेच कॉमेंट्स करायचे आहेत। परंतु आता एकनाथ खडसेंचं सुद्धा मी स्टेटमेंट ऐकलं की हे राजकारण इतक्या खालच्या थराला गेलंय आणि हे लोक काहीही करू शकतात। म्हणजे भाजपचा पूर्व भाजपात असलेले नेते आणि आताही भाजपच्या वाटेवर असलेले एकनाथ खडसेंनी पण आपल्या लोकांची काय नियत हे आहे ते दाखवून दिलेले आहे की ते कशा प्रकारे हल्ले करू शकतात आणि काहीही करतील राजकारणामध्ये। मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जस्टिस लोहियांचा सुद्धा खून होऊ शकतो आणि तो दडपून टाकता येतो या लोकांना। इतके हे भयंकर लोक आहेत। विद्याताई, खरं तर यावेळेला विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात 288 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे। आज प्रचार तोफा थंडावलेल्या आहेत। अशातच खरं तर प्रचाराची रणधुमाळी गेले काही दिवस आपण सगळ्यांनीच अनुभवलेली आहे। यावेळेसची निवडणूक अभूतपूर्व अशी असतानाच विद्याताई, मी तुमच्याकडे येतेच। आपल्या सोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत अविनाश ठाकरेजी, भाजप विधानसभा प्रमुख आहेत। अविनाश ठाकरेजी, अनिल देशमुख यांच्या गाडीवर बेलफाट्याजवळ दगडफेक झाली। हो, तो व्हिडिओ पाहिला मी। जखमी झालेत अनिल देशमुख यात? हो, व्हिडिओ पाहिला मी। हा, याबाबत तुम्हाला म्हणजे या सगळ्याबाबत पोलिसांचा आता तपास तर सुरू आहेच, मात्र हा सगळा प्रकार अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची माहिती आता तरी समोर येते। तुम्ही स्थानिकांकडून याबाबतची काही माहिती घेतली का? असं आहे की याच्या अगोदरही काटोलच्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारचे प्रकार झालेले आहेत, आणि त्याच्यामुळे हा एक सहानुभूती मिळवण्याचा एक प्रकार आहे। अशा प्रकारची प्रतिक्रिया सर्वेकडून येत आहे, आणि निवडणूक जिंकण्याकरता अशा प्रकारची सहानुभूती मिळवून निवडणूक जिंकण्याची प्रक्रिया त्यांची नेहमी असते, ती यावेळेला ती करतात। अशा प्रकारची प्रतिक्रिया सगळीकडून येत आहे, आणि त्याच्यामुळे आता पोलिसांच्या चौकशीमध्ये काय आढळतं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। माझी त्यांना विनंती राहील की ताबडतोब त्यांनी पहिले दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचा उपचार करावा, आणि पोलिसांच्या माझी विनंती राहील की ताबडतोब याची चौकशी करून जो काही अहवाल आहे तो बाहेर आणावा।
या सगळ्या प्रकरणानंतर तुम्ही पोलिसांशी बोलला आहात का? पोलिसांना आतापर्यंत याबाबत काही माहिती मिळाली का की कुणी दगडफेक केली आहे किंवा काय नेमकं काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले? तुम्ही काही याबाबतची माहिती घेतली का? गेल्या 5 ते 10 ते 15 मिनिटाच्या वेळामध्ये या सगळ्या घटना समोर आलेल्या. त्यामुळे या संदर्भात पोलिसांशी बोलून आम्ही त्यांना ताबडतोब चौकशी करण्याची मागणी करतो आहे आणि जो काही सत्यता असेल ती त्यांनी बाहेर आणावी पोलिसांनी. कारण की अशा प्रकारच्या घटना याच्या अगोदरच्या निवडणुकांमध्ये काटोल विधानसभेमध्ये झालेल्या आहे आणि त्या याही विधानसभेमध्ये होताना दिसते. त्यामुळे सत्यता समोर आली पाहिजे. विद्याताई, काटोलमध्ये या आधी सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत, त्यामुळे सत्यता समोर आली पाहिजे असं म्हणतायत अविनाश ठाकरेजी. ते अविनाश ठाकरेंना म्हणावं, तुम्हाला तर कटेंगे आणि बटेंगे करण्यापेक्षा आणि हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही एकमेकांच्या डोक्यात दगड घालून घ्या ना, प्रसिद्धी खूप मिळेल तुम्हाला. काय बोलतात काय नाही त्यांना वाटतं तरी का? थोडी तरी सिंपती त्यांना आहे का की अशा प्रकारे गाडीवरती त्या एवढा मोठा दगड पडलेला आहे, त्याच्यात त्यांचं डोकं फुटलेलं आहे, रक्तबंबाळ झालेले आहेत आणि ही कोणी सिंपती मिळवण्यासाठी स्वतःच्या डोक्यात दगड घालून घेईल का? तुमच्या डोक्यात काय दगड पडलेले आहेत का? काय तुम्हाला काय स्वतःच्या डोक्यात दगड स्वतःच्या डोक्यात दगड तुम्ही देशमुखांबद्दल आहे आम्हाला, त्याबद्दल आमचं काही मत नाही आहे. पण जे आरोग्य लावतात आहे ते आरोग्य लावतात आहे. अनिल देशमुख साहेब आरोग्य लावतात आहे भाजपवर. तो चुकीचा आहे. अज्ञातपणानं त्यांनी भाजपवर कशाला आरोप लावता? भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला अशा प्रकारचं कशाला? समोर भाजपचे कार्यकर्ते दिसत असतील तर का नाही बोलतात? विद्याताईंना विचारा, त्यांना दूरदृष्टी दूरदृष्टी आहे का? त्यांना विचारा, त्यांना दूरदृष्टी आहे का? काटोलमध्ये काय चाललंय त्यांना मुंबईत बसून कळतं का? आणि हे गेल्या 10 ते 15 मिनिटाची घटना, त्याची चौकशी निश्चितपणे झाली पाहिजे आणि सत्य समोर आलं पाहिजे. अनिल देशमुखांच्या गाडीवर हमला होतो, त्यांचा ड्रायव्हर अनिल तो व्हिडिओमध्ये स्पष्टपणे त्यांचाच कुणीतरी जवळचा माणूस आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आणि त्यांनीच टाकलेला आहे. सगळं त्यांनीच केलेलं आहे. म्हणून सत्यता समोर येणं आवश्यक आहे. तुम्ही का नाही करून घेते? सिंपती मिळेल ना तुम्हाला. आम्ही पण पोलिसांना मागणी केली आहे. आम्ही पण पोलिसांना मागणी केली. आम्ही पण एसपींना मागणी केली की ताबडतोब आरोपी जो कोणी आरोपी असेल त्याला अटक करा. आम्ही पण मागणी केलेली आहे आणि त्याची चौकशी झाल्याची आरोप कशाला? तुम्ही अज्ञातांवर म्हणा ना, तुम्ही भाजपवर कशाला आरोप करताय? आणि याच्या अगोदर अशाच पद्धतीच्या निवड याच्या अगोदर सुद्धा तो तुम्ही बघितला आहे तर त्याचा चेहरा समोर आणा. बघितलाय तर त्याचा फोटो द्या. आणतील का? तुम्हाला द्या ना जो बघितलाय तर तुम्ही द्या ना, कंप्लेंट घेऊन आम्ही तयार आहोत. तुम्हाला माहिती नाही माझी ते गृहमंत्री होते ते फडणवीसांसारखे नाहीये. लव जिहाद माजी गृहमंत्री 100 करोडच्या आरोप मध्ये जेलमध्ये सुद्धा गेलेले आहेत. त्या विचार कशाला येतात? आज हा विषय महत्वाचा आहे की त्यांच्यावर जो हमला झाला तो चुकीचा आहे, पण ते भाजपवर आरोप त्यांनी करू नये. अज्ञाताला पकडून आम्ही भाजपच जबाबदार आहे. त्यांचा मुलगा निवडणूक हारतो आहे हे सर्वीकडे. या वेळेला अनिल देशमुखांच्या विरोधातली लाट संपूर्ण विधानसभा क्षेत्रात आहे. त्यांचा मुलगा हारतो आहे हे सत्य आहे, हे त्रिवार सत्य आहे आणि तशा प्रकारचे रिपोर्ट पण आहे. शकत नाहीये, तुम्ही काळजी करू नका. जनतेला गृहीत धरता का विद्याताई? जनतेला जनतेला गृहीत धरू नका. विद्याताई जनतेला गृहीत करू नका. तुम्ही नाही डिसाईड करू शकत कोण आणि हारणार कोण टिकणार हारणार आहे. कोणी डिसाईड नाही करू शकत. जनता डिसाईड करते. जनता डिसाईड करते. या विषयामध्ये विधानसभेवर जनता डिसाईड करेल. तुम्हाला कळेलच. तुम्हाला आम्ही चौकशीची मागणी केली आहे. पोलीस त्याची चौकशी करतील आणि ताबडतोब अहवाल देईल. भीमा कोरेगावला दलितांच्या 200 गाड्या जाळून टाकल्या आणि तो व्हिडिओ मास्टर तुमचा विद्याताई आता मराठवाडा विद्याताई गोवारी समाजाचं विद्याताई 113 गोवारी नागपूरमध्ये मारला गेले होते. विद्याताई 113 गोवारी नागपूरला मारला गेले होते. आठवतं का तुम्हाला? तेव्हा कोण होते? त्याच्याला तुम्ही जुने मुर्दे कशाला उघडता? मराठा विद्यापीठाच्या मराठवाडा विद्यापीठाच्या वेळेला काय प्रकरण घडलं सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही लोह्यांचा पालघरमध्ये साधूंवर जो हल्ला झाला तो सगळ्यांना माहिती आहे. आज पालघरमध्ये हल्ला झाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आम्हाला जायचं नाही. आम्ही मागणी केली पोलिसांना
ही चौकशी व्हावी आणि ताबडतोब आरोपी जो काय तो समोर यावा. पण त्यांनी भाजपवर आरोप करू नये. जो कोणी अज्ञात असेल त्या अज्ञातावर आरोप करा ना, येऊ द्या ना चौकशी, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही त्यांना म्हटलं अनिल देशमुख यांना की त्यांनी पहिले ट्रीटमेंट घ्यावी, हे सर्वात महत्त्वाचं. तुम्ही नका काळजी करू, आम्ही समर्थ आहोत त्यांना ट्रीटमेंट द्यायला. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जावा उद्याच्या बंदोबस्त करा ईव्हीएम मशीनचा, जावा. डाव घेतात ते. विद्याताई अविनाश ठाकरेजी, हे आरोप प्रत्यारोप प्रचाराच्या रणधुमाळीत सुद्धा झाले, एरवी सुद्धा होत राहतील. मात्र या सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा आहे, आरोप प्रत्यारोप सभांमधनं होणं, असे होणं हे ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. मात्र थेट हल्ला करणं हे आपल्यासारख्या राज्याच्या दृष्टीनं, ज्याला आपण पुरोगामी राज्य म्हणतो, लोकशाही आपल्याकडे इतक्या व्यवस्थित प्रमाणात प्रचलित असताना अशा प्रकारचे हल्ले होणं हे निश्चितच निषेधार्ह आहे. हे दोघं मान्य कराल? विद्याताई, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की अशा प्रकारे हल्ला होणं हे निषेधार्ह. तर अविनाश ठाकरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले होते. विद्या चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेल्या होत्या. त्या दोघांचेही आभार. हल्ल्यामागे भाजपचे लोक आहेत असा आरोप अनिल देशमुख करताय, मात्र भाजपनं हा आरोप फेटाळून लावलेला आहे. भाजपचे नेते